नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर छान शास्त्रे आम्ही रेडी झालेलो आणि आम्ही गेलो आमच्या हॉटेलवरती। म्हणजे दरवेळी चैतन्य जातो आफ्टर ऑफिस, पण आज संडे होता, सो तो म्हटला चल आपण जाऊ, कारण मम्मी पप्पा पण बाहेर गेलेले आणि कोणीच नव्हतं। तो म्हणला एकटी बसण्यापेक्षा तू पण हॉटेलला चल। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे आमचं हॉटेल। सो पहिल्यांदा हॉटेलवरती आम्ही गेलो, तर हॉटेलवर जायच्या आधीच आम्हाला सांगितलेलं की आम्हाला म्हणजे हे हवं पनीर, मटन आणि फिश। तर आम्हाला स्वतःला फिश खायचे होते। सो हे आहे पूर्ण मच्छी मार्केट। तर पहिल्यांदा म्हटलं आता पहिल्यांदा फिश घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट जाऊ मटन घ्यायला। सो मग नंतर हे फिश मार्केट आहे, इथूनच मटनचं दुकान होतं। चैतन्य गेला मटनच्या दुकानात, मटन घेतलं आम्ही तिकडून आणि परत आलो आम्ही फिश घेण्यासाठी। सो म्हटलं काय घ्यायचं, तर आम्हाला चैतन्याला खायचे होते प्रॉन्स। सो म्हटलं चला आता आपण प्रॉन्सच घेऊन जाऊ। तर मग आम्ही इकडून फिश मार्केटमधून घेतलेत प्रॉन्स आणि खरंच इथे खूप एकदम फ्रेश फिश असतात। हे विश्रांतीवाडीचं फिश मार्केट आहे। देन मग काय इथून घेतलं आम्ही आणि आम्ही निघलो आता पनीर घेण्यासाठी। सो मग हे सगळं पॅक केलं, सगळं गाडीवरती वगैरे लावलं आणि म्हटलं चला आता आपण पनीर घेऊन यात, त्याच्यानंतर मग आपण हॉटेलला जाऊयात। सो परत आम्ही निघलो आमचं पनीर हॉटेलचं पनीर घेण्यासाठी। देन मग ह्यांचं जर पनीरचं जी डेअरी आहे ती थोडीशी आतमध्ये आहे। सो हे बघा भाग्यश्री दूध डेअरी म्हणून आहे इकडे, त्यांच्याकडून आपल्याला फ्रेश पनीर भेटतं हॉटेलसाठी। मलाई पनीर असतं ॲक्च्युली ते आणि खरंच खूप छान असतं। देन मग काय चैतन्य पनीर घेऊन आला आणि माझ्यासाठी 2 मंचचे कॅडबरी घेऊन आला। मंच मला फार आवडते कारण एकदम क्रिस्पी आणि छान असते। मग सगळं सामान घेऊन आम्ही चाललो हॉटेलवरती। तर हा आमच्या पूर्ण हॉटेलचा रोड आहे, हा दिघी रोड आहे आणि दिघी आळंदी रोडला आमचं हॉटेल आहे आणि आमच्या हॉटेलचं नाव आहे गारवा हॉटेल। व्हेज आणि नॉनव्हेज म्हणजे दोन्ही आमच्याकडे अवेलेबल आहे। तर मग हे छोटंसं आमचं हॉटेल, छानसं टेस्टमध्ये एकदम बेस्ट। सो हे बघा, तर हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा काही नाही, नुकतेच कस्टमर यायला चालू होतं। हा किचन एरिया आहे, इकडे त्याचं काहीतरी डाळ खिचडी वगैरे बनवायला चालू होती। मग नंतर एक मोठा टेबल आला, मोठी फॅमिली आली, त्यांचा बड्डे सेलिब्रेशन होतं। तर त्यांच्या मुलाचा बड्डे होता। सो पूर्ण मी त्यांना 3 टेबल असे लावून दिले आणि छानसं असं त्यांना मी सॉन्ग लावलेलं हॉटेलमध्ये आणि त्यांचं बड्डे सेलिब्रेशन फुल असं चालू होतं। तर खरंच तुमच्यातून कोणाचं काही सेलिब्रेशन असेल, छोटं मोठं किंवा काही असेल तर, किंवा तुम्ही डिनरसाठी लंचसाठी मस्त येऊ शकता हॉटेलवरती, एनी टाईम वेलकम आहे। खूप टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे। सो नक्की तुम्ही ट्राय करा आणि बघू शकता सगळे फुल टेबल चालू होते।